तर जय भीम मित्रांनो, आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. भारताच्या इतिहासात काही व्यक्तिमत्व असा जन्माला येतात ज्या फक्त स्वतःसाठी जगत नाहीत तर लाखो पिढ्यांच्या आयुष्याला दिशा देतात. महात्मा ज्योतिबा फुले हे असेच एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व होते. 1827 मध्ये पुण्यात जन्मलेले ज्योतिबा फुले माळी समाजातील होते. त्या काळात समाजात जात, धर्म, लिंग या आधारावर प्रचंड भेदभाव होता. शूद्र, अतिशूद्र आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता. मानवाला माणूस म्हणून न बघता जातीनुसार मोजलं जात होतं. ज्योतिबांनी अन्याय स्वतः अनुभवला. ज्योतिबा फुले यांनी लहानपणीच जातीय अपमान अनुभवला. समाजात काही लोक स्वतःला श्रेष्ठ समजून घेतात आणि खालच्या जातींना माणूसपणाचाही हक्क देत नाही. हा अपमान त्यांनी मनात साठवून ठेवला नाही, तर त्यातून क्रांतीची ठिंगणी पेटवली. त्यांनी ठरवलं, समाज बदलवायचं असेल तर शिक्षण सर्वप्रयत पोहोचले पाहिजे. मुलींच्या शिक्षणासाठी पहिली क्रांती. त्या काळात मुलींना शाळेत जाणं पाप मानलं जायचं, पण ज्योतिबा फुले यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता 1848 मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. ही भारतातील आधुनिक मुलींची शिक्षणाची मोठी सुरुवात होती. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्योतिबा एकटे नव्हते. त्यांनी सर्वात आधी स्वतःच्या पत्नीला शिकवलं, त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. त्या काळात तिला घराबाहेर पडणंही कठीण होतं. त्या काळात सावित्रीबाईंना शिक्षण देऊन ज्योतिबांनी त्यांना भारतीय पहिले आधुनिक शिक्षिका बनवले. सावित्रीबाई शाळेत जाताना त्यांच्यावर दगड फेकले जायची, शेण फेकलं जायचं, शिव्या दिल्या जात होत्या, पण त्या थांबल्या नाही. कारण त्यांच्या मागे होते ज्योतिबा सारखे खंबीर विचार उभे. ज्योतिबा फुले यांनी फक्त शिक्षण दिलं नाही, तर महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्या काळात विधवांवर अमानुष अन्याय होत होते. त्यांना समाजातून बहिष्कृत केलं जायचं. लहान वयात लग्न, लहान वयात वैध आणि त्यानंतर अपमानाचे आयुष्य. ज्योतिबांनी या व्यवस्थेला थाट आव्हान दिलं. 1863 मध्ये त्यांनी विधवा महिलांसाठी आश्रम केंद्र सुरू केलं, जेणेकरून त्या सुरक्षितपणे बाळंत होऊ शकतील आणि बालहत्येवर प्रमाण कमी होईल. हा विचार त्या काळासाठी केवळ प्रगत नव्हता, तर तो क्रांती होता. महात्मा फुले यांनी त्या काळच्या जातीवादी शोषण करणाऱ्या व्यवस्थेवर कठोर टीका केली. त्यांनी प्रश्न विचारला, जर देवाने सगळी माणसं समान निर्माण केली तर मग कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ? त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीनुसार श्रेष्ठ याला विरोध केला. त्यांनी लोकांना सांगितलं, सत्य शोधा, विचार करा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. 1863 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यांचा उद्देश होता शूद्र, अतिशूद्र, गरीब, शेतकरी, महिला यांना सन्मान हक्क मिळवून देणे आणि या समाजात कोणताही जातीय माणूस सहभागी होऊ शकत होता. ते म्हणायचे, माणसाची ओळख त्यांच्या सन्मानाने नाही तर त्यांच्या मानवतेने व्हायला हवी. आज महिला डॉक्टर आहेत, वकील आहेत, अधिकारी आहेत, पायलट आहेत, पोलीस आहेत, मंत्री आहेत. पण एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे, आज स्त्री जिथे आहे त्या वाटेची पहिली पायरी कोणी घेतली? तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. आज मुलगी शाळेत जातो, कॉलेजमध्ये शिकतो, स्पर्धा परीक्षा देतो, मोठ्या पदावर पोहोचली, तर त्या स्वातंत्र्य लढ्याची बीज फुले दाम्पत्याने पेरली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आपले प्रेरणास्त्रोत मानले, कारण फुले यांनी समाजातील विषमता, जातीय अन्याय, स्त्री दमन आणि अज्ञान यांच्या मुळावर प्रहार केला. ज्योतिबांनी दिलेले संदेश होता, शिका, विचार करा, संघटित व्हा. याच विचारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला आणि संविधानाच्या माध्यमातून समतेचा अधिकार दिला. म्हणूनच फुले ते आंबेडकर ही फक्त परंपरा नाही, तर सामाजिक क्रांतीची अखंड ज्योत आहे. आज आपण जयंती साजरी करतो, पण खरी आदरांजली काय? फुले यांना फोटो लावणं की त्यांच्या विचारांवर चालणं? जर खरंच त्यांना अभिवादन करायचं असेल तर मुलींना शिक्षण, जातीभेदाला नकार द्या, अंधश्रद्धा मोडा, विचार करा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. महात्मा ज्योतिबा फुले हे फक्त एक नाव नाही, तर समतेचा श्वास आहेत. ज्यांनी अंधारात दिवा लावला, ज्यांनी गुलामगिरीत माणसाला स्वाभिमान दिलं, ज्यांनी स्त्रीला शिक्षणाचा हक्क दिला. महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. जय ज्योती, जय फुले,